नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शिव आर रामनाथ केदार आज तुम्हाला एसआरटी बेडवर तूर लागवड करत आहे, टोकन करत आहे. तर मी कशा प्रकारे टोकन करत आहे आता तुम्ही बघा. हे बघा शेतकरी मित्रांनो, टोकन नाही तर मी हाताचं आणलेलं, हाताने टोकन करायचं. एका हाताने सहज टोकन करता येते. आता जिथं म्हणेल तिथे बी टाकता येते, अगदी सुटसुटीत. हे बघा शेतकरी मित्रांनो, आणि अशा प्रकारे सुद्धा टोकन करता. दोन्ही हाताने सुद्धा आपण टोकन करायला जाऊ शेतकरी मित्रांनो. असे दोन्ही हाताने बेडवर चालून टोकन करता येते. दोन्ही हाताने जमतं. आणि जर कंटाळा आला तर आपल्याला एका हाताने जमतं. हे बघा अशा प्रकारे. तर शेतकरी मित्रांनो, मी असं करत आहे की बेड 4 फुटावर आहे, मधला बेड सोडून दिला आहे. मी बेड टू बेड एक बेड सोडून कापशी आपलं तुरीची टोकन करत आहे. कारण पुढं फवारणीला आणि इतर याला खर्च आला जास्त नाही आला पाहिजे. आणि जे बेड सोडला त्या बेडवर आपल्याला तण होऊन द्यायचं. आणि ते तण झाल्यानंतर ते तण शोधायला ते तण मारलं का पुढच्या वर्षी तूर ह्या बेडवर नाही तर ज्या बेडवर आपण तण ठेवलं होतं त्या बेडवर करा शेतकरी मित्रांनो. अशा प्रकारे जर आपण नियोजन केलं शेतीचं तर कमी खर्चात उत्पन्नही जास्त येतं आणि आपली बागायती जिरायती शेती बागायती होत चालते. बेडमुळे जर आपली जिरायती शेती असेल तर ते बागायती होती शेतकरी मित्रांनो. तर हे बघा, आता मी टोकन करत आहे, परत दाखवतो तुम्हाला. बघा अशा प्रकारे मित्रांनो बेड दाखवा त्यांना सगळे आपली लाईनमध्ये. मी बेड टू बेड केलंच नाही, एक आड एक बेड अशा पद्धतीने टोकन केलं आहे की एक बेड असलं तर आपल्या बेडवर तण होऊन द्यायचं आणि ते तण अशा तण मारायचं आणि पुढच्या वर्षी त्या बेडवर तूर करायची. आणि ही तूर कापून घ्यायची आपल्याला, ह्या वर्षी उपटून घ्यायची नाही. कुठल्याही जमिनीला आपल्याला मुळं द्यायची कुठल्याही पिकाची. आपण जमिनीला काय देतो, सेंद्रिय कर्ब तयार आपण शेणखत किंवा रासायनिक खत देतो. हे जर सूक्ष्मजीवाणूचं ते अन्न नाही. सूक्ष्मजीवाणूचं अन्न काय आहे की जमिनीला आपण जे तण दिले आणि जे पिकाची मुळं आपण जमिनीला देतो ते सूक्ष्मजीवाणूचं अन्न आहे शेतकरी मित्रांनो. अशा प्रकारे जर आपण शेती केली तर आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही, मजुराची अडचण येत नाही, दरवर्षी नांगरणीची अडचण येत नाही आणि खुरपणीची अडचण येत नाही. तर शेतकरी मित्रांनो, जय जवान जय किसान.